दात किंवा दाढेला लागलेली कीड, हिरड्यावरील सूज, दातातून रक्त येणे, तोंडाचा घाण वास येणे, दात पिवळे होणे, दाढ दुखणे अशा प्रकारच्या सर्व ओरल प्रॉब्लेम्सवरती मी घेऊन आलेली आहे सर्वात पॉवरफुल घरगुती देसी उपाय, ज्यामुळे तुम्हाला पहिल्याच वेळेस कितीही जास्त दाढ किंवा दात किडलेली असू द्या किंवा दात दुखत असेल तरी आराम मिळेल। आणि हा आपला घरगुती उपाय 3 स्टेपमध्ये तुम्ही फॉलो करा, 100% रिझल्ट मिळेल। आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। आणि यामध्ये अगदी घरातीलच बेसिक गोष्टी लागणार आहेत, ती म्हणजे बघा इथे घेतलेली आहे मी अद्रक। आणि अगदी ज्यांना त्रास नाही ना ते सुद्धा हा उपाय एकदा करून बघा, तुम्हाला कधीच भविष्यात कोणत्या दातांसंबंधित तक्रारी येणार नाहीत। तर अद्रक आपल्याला अगदी थोडीशी हवी आहे। त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे तुरटी। तुरटी बघा खडा असतो, असा खडी साखरेसारखा दिसतो, पण खडी साखर आणि तुरटी वेगवेगळी असते। सर्वांना तसं तर माहीतच आहे, किराणा दुकानात सहज मिळते किंवा आपल्या घरी देखील असते। तर तुरटीचं पावडर देखील मिळतं, ते देखील घेऊ शकता। तर बारीक झालेली तुरटीचे खडे आहेत, तर मी असे थोडं घेतलेले आहेत। अर्धा चमचा एवढी तुरटीचे थोडे खडे घ्यायचे। आणि त्यानंतर आपल्याला एक खलबत्ता घ्यायचा आहे किंवा सहज तुम्ही याला खिसून देखील वापरू शकता। तर इथे खलबत्त्यामध्ये जी अद्रक आहे ना ती चांगली आपण ठेचून घेणार आहोत। त्यानंतर बघा थोडंसं असं ओबडधोबड ठेचल्यानंतरच यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत जे तुरटीचा खडे आपण बाजूला काढले होते ना ते। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। आता बघा तुरटीचे खडे देखील आपण यामध्ये असे छान व्यवस्थित बारीक करून मिक्स करून घ्यायचे आहेत। यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे थोडंसं मीठ, अगदी थोडंसं टाका। आणि हा उपाय तुम्हाला रोज करायची गरज नाही। आणि आपण जो 3 स्टेपमध्ये उपाय करत आहोत त्यामधील ही पहिली पायरी आहे, जी की खूप महत्त्वाची आहे। अगदी कधी कधी काय होतं, खूप जास्त दाढ दुखते रात्री अवेळी कधीही, त्यावेळेस आपण डॉक्टरकडे जाऊ शकत नाही। खूप जास्त त्रास असेल तर सकाळी आपण नक्की डॉक्टरकडे जावे, पण रात्री ऐनवेळी काय करायचं किंवा हे प्रॉब्लेम होऊ नये यासाठी काय करायचं, त्यासाठी हा उपाय आहे। तर बघा जसं तुम्हाला दाढ दुखत असेल किंवा इतर काही त्रास असेल ना तर काही सेकंदातच यामुळे आराम मिळतो। तर यासाठी बघा आता मी इथे मीठ देखील थोडंसं टाकलेलं आहे आणि याला छान तीनही वस्तू अशा व्यवस्थित टाकून मी बारीक केलेला आहे। यानंतर आपल्याला इथे घ्यायचे आहेत लवंग। तर लवंग बघा इथे आपल्याला घ्यायची आहे, साधारण 3 लवंग घ्या। लवंग देखील तेला आपले जे लवंगचं तेल असतं ना ते देखील केसांसाठी खूप चांगलं असतं। आणि सहज जरी दाढ दुखत असेल तरी आपण ऐकलं असेल आजी किंवा आपल्या घरील वडीलधारे माणसं म्हणतात की दाताखाली लवंग धर चांगलं वाटेल, तर लवंग ही दातासाठी खूप चांगली असते। आणि 3 लवंग साधारण मी घेतलेले आहेत आणि यामध्ये टाकून ते देखील आपल्याला बारीक करायचं आहे। मेडिकलच्या दुकानात लवंगचं तेल मिळतं, खूप छोटी बॉटल असते, स्वस्त असतं। ते जर तुम्ही घरी ठेवलं ना तर अगदी कापसाचा थोडा बोळा घेऊन ते तेल थोडंसं त्याला लावून दाढेखाली ठेवलं जिथे दुखत आहे तिथे, तरी खूप छान आराम मिळतो। एक बोनस तुम्हाला मी उपाय सांगितला, पण त्यासाठी कसं मेडिकलवर जावं लागतं, तेल घ्यावं लागतं। पण हा जो आपला घरगुती उपाय आहे ना यामध्ये काहीच आपल्याला विकत घ्यायची गरज नाही, घरातच मिळणाऱ्या वस्तू आपण वापरलेल्या आहेत। तर बघा लवंग आणि इतर वस्तू टाकून देखील मी याला व्यवस्थित असं बारीक ठेचून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथे हे पूर्ण पेस्ट काढायची आहे जी आपण बारीक केलेली आहे। आता आपण याला एखाद्या कॉटनच्या कपड्यात किंवा गाळणीत किंवा हातानेच असं दाबून याचा रस काढणार आहोत। तर रस बघा यामध्ये भरपूर असतो अद्रकमध्ये, आणि ते रस जो आहे तो साधारण अर्धा चमचा एवढा निघालेला आहे, जो की पुरेसा होतो आणि 1 ते 2 व्यक्तीसाठी आणि 1 ते 2 वेळेसाठी। आता हे निघालेला चौथा जो आहे किंवा पेस्ट आहे त्यामध्ये देखील रस आहे, त्याला फेकून द्यायचा नाही, त्याचा देखील आपण वापर करणार आहोत। यानंतर बघा आपल्याला इथे जो हा रस आहे ना 2 पद्धतीने वापरता येतो। तर त्यासाठी पहिली पद्धत अशी की इथे आपण घ्यायचा आहे कापूस, थोडासा स्वच्छ कापूस घ्यायचा, कापसाचा छोटासा गोळा बनवायचा आणि हे जे लिक्विड आहे ना यामध्ये असा हा गोळा डिप करून थोडासा ओला करून घ्यायचा। आता हा कधी कुठे कसं वापरायचं ते आपण पुढे बघणारच आहे, प्रॅक्टिकलमध्ये मी तुम्हाला हे दाखवणारच आहे कसं वापरायचं। त्या अगोदर जो राहिलेला रस आहे आपण काढलेला तो कसा वापरायचा ते बघूयात। तर बघा हे कापसाने जो गोळा आहे तो चांगलाच मी ओला करून घेतलेला आहे। अगदी कुठे तुमचं ट्रॅव्हलिंगमध्ये प्रवासात कुठे जात असाल ना तर त्यावेळेस देखील असा कापसाचे गोळे काही ओले करून स्वच्छ एखाद्या थोड्याशा डब्बीमध्ये जरी भरून घेतले ना तरी तुम्हाला प्रवासामध्ये काही काळजी करायची गरज पडणार नाही। कधी कधी लहान मुलं देखील खूप त्रास होत आहे दाताचा किंवा दाढ दुखत आहे असं म्हणतात, त्यांच्यासाठी देखील हा उपाय करू शकता। आता हा रस जो आहे ना तो अजून एका पद्धतीने आपण वापरू शकतो, तो म्हणजे यामध्ये टाकायचं थोडंसं टूथपेस्ट टाकायचं आणि व्यवस्थित जे आपण रस आहे त्यामध्ये ते मिक्स करून घ्यायचं, म्हणजे कसं चवीला थोडंसं व्यवस्थित लागतं आणि मुलं घेतात हे व्यवस्थित। कारण की जर फक्त रस जर दिला ना थोडे ते नको म्हणतील, कारण की चव वेगळी लागू शकते। पण टूथपेस्टमध्ये अशा प्रकारे मिक्स करून जरी केलं तरी आपणही आणि मुलांनाही खूप सोपं जाईल हे करण्यासाठी। आणि त्याचसोबत बघा आता हे जे
लिक्विड जे काढलं होतं ना आपण त्यामध्ये टूथपेस्ट टाकून मी वापरणार आहे. कसं कधी कुठे वापरायचं ते बघूयात. पण त्या अगोदर हे आपण जे पेस्ट काढून ठेवलेली होती शिल्लक राहिलेली ती देखील कशी वापरायची ते बघूयात. म्हणजे तीनही उपाय कधी कुठे कसे वापरायचे ते एक सोबत मी तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये दाखवते. तर इथे बघा आपल्याला घ्यायचं आहे एक ग्लास स्वच्छ पिण्याचं पाणी एका भांड्यामध्ये. यामध्ये टाकायचं आपण ही पेस्ट काढली होती ती, आणि ती पेस्ट चांगलाच रस यामध्ये होता म्हणून मी हीच वापरत आहे. तुम्ही यामध्ये थोडी अद्रक खिसून थोडं मीठ आणि थोडीशी तुरटी टाकून देखील याला उकळू शकता. पण पेस्ट आपण अगोदर तयार केलेलीच होती त्यामध्ये सर्व गोष्टी ॲड आहेत त्यामुळे मी हीच पेस्ट यामध्ये टाकली. आता आपण याला गॅसवरती ठेवून छान उकळी येऊपर्यंत गरम करणार आहोत. अगदी तुम्ही डॉक्टरांकडे जरी गेलात ना डॉक्टर देखील तुम्हाला या जो उपाय आहे याची सल्ला देतात की अशा प्रकारे तुम्ही घरी पाणी तयार करून ठेवा, गरम पाणी कोमट पाणी, आणि त्याच्या गुळण्या करा. जर दाढ किंवा दात दुखत असेल किंवा इतर काही त्रास असेल तर हा तर एकदम परफेक्ट आणि रामबाण उपाय आहे आणि सोपा आहे. तुम्हाला कधीही पाहिजे तेव्हा तुम्ही करू शकता. बाहेर कुठे जात असाल ऑफिसमध्ये कुठे तर एखाद्या गरम पाणी राहणाऱ्या बॉटलमध्ये देखील हे पाणी भरून घेतलं तरी चालतं. आणि आता बघा पाणी छान उकळलेलं आहे. आता आपण याला गाळून घेऊयात. आता आपले तीनही स्टेप इथे पूर्ण झालेले आहेत. पण आता या कशा वापरायच्या ते बघूया. सध्या हे पाणी खूप जास्त गरम आहे. थोडंसं कोमट होईपर्यंत आपण याला बाजूला ठेवूयात. त्यानंतर बघा आपण जो ब्रशवरती टूथपेस्ट लावलेला आहे ना तर त्याऐवजी तुम्ही सरळ ते जे लिक्विड होतं तयार केलेलं आपण ते बोटावरती घेऊन देखील दातावरती चोळू शकता. हिरड्यांवरती जरी लावलं, हिरड्यावर सूज असेल तर ते देखील केलं तरी चालतं, किंवा ब्रश करताना जरी असं वापरलं तरी चालतं. ब्रश 2 वेळा करणं खूप गरजेचं आहे. आणि या पेस्टने या उपायाने तुम्ही ब्रश जर केला तर तुम्हाला बघाल पहिल्याच वेळेस आराम पडेल आणि कधी भविष्यात कोणतीच दातांसंबंधित तक्रार येणार नाही. आणि चवीला देखील चांगलं लागतं. त्यामुळे आरामात लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही याला करू शकतं. एकदा ट्राय करून बघा आणि 2 टाइम ब्रश करायची सवय लावा. आणि सकाळी उठल्यानंतर रात्री झोपण्या अगोदर तुम्ही जर ब्रश केला तर बघा तुम्हाला खूप छान फ्रेश वाटेल. त्याचसोबत काय होतं, रात्रभर जसं आपण ब्रश नाही केला तर रात्रभर अन्नाचे कण तोंडात राहतात, त्यामुळे अजूनच समस्या ज्या आहेत त्या येत राहतात. त्यामुळे हा उपाय नक्की करा. आणि त्यानंतर बघा आपण जे लिक्विड तयार केलेलं आहे ना तर ते थोडंसं कोमट झालं की त्या पाण्याने गुळण्या करायच्या. दिवसातून 3 वेळा गुळण्या करा. जर तुम्हाला खूप जास्त त्रास असेल तर या पाण्याने गुळण्या केल्यानंतर तुम्हाला जसं तोंडाचा घाण वास असेल, हिरड्यावरील सूज, दाताची सेन्सिटिव्हिटी, रक्त येणे हे प्रमाण खूप जास्त कमी होतं. 2-3 दिवस गुळण्या करा, कमालीचा फरक जाणवेल. फक्त तोंडामध्ये घ्यायचं, इकडे तिकडे थोडंसं फिरवायचं, काही सेकंद ठेवायचं आणि नंतर ते काढून टाकायचं. त्यानंतर बघा दाढ दुखत असेल ना, इन्स्टंट आराम मिळण्यासाठी हा आपण कापसाचा गोळा जो लिक्विडमध्ये ओला करून ठेवला होता ना तो दाढीखाली ठेवायचा. खूप छान आराम मिळतो. अगदी तुमचा पूर्ण त्रास कमी होईल. एकदा ट्राय करून बघा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.